नमस्कार, मी नितीन राजवैद्य आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, या देशाने स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्याच्या नंतरही अनेक आंदोलनं बघितली. या देशामध्ये अनेक मोर्चे झाले, अनेक आंदोलनं झाली. परंतु त्या आंदोलनाचा, त्या मोर्चाचा हा चेहरा प्रामाणिक असायचा, मुद्दासुद्धा प्रामाणिक असायचा. या देशातील विद्यार्थ्यांनी, कामगारांनी, शेतकऱ्यांनी, सामान्य नागरिकांनी, महिलांनी सुद्धा मोठमोठ्या आंदोलनामध्ये, मोठमोठ्या मोर्चामध्ये सहभाग घेतल्याचं सुद्धा आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतं, वाचायला मिळतं. आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आपला जो प्रामाणिक मुद्दा आहे, आपल्या ज्या उचित मागण्या आहेत, त्या मागण्या तडीस नेल्याचा इतिहास हा आपल्याला या निमित्ताने वाचायला सुद्धा मिळू शकतो, पाहायला मिळू शकतो. आंदोलन म्हटलं की त्याला एक चेहरा असतो. तो चेहरा प्रामाणिक असावा लागतो. ते नेतृत्व असतं, ते नेतृत्व प्रामाणिक असावं लागतं. आणि त्या नेतृत्वाला, त्या लीडरशिपला ते आंदोलन कशा प्रकारे कायद्याच्या चौकटीत राहून, मर्यादेमध्ये राहून, मानवतेला धरून ते आंदोलन कशा प्रकारे ते रेटता आलं पाहिजे, ते रेटलं पाहिजे, हे त्या नेतृत्वाला, त्या लीडरशिपला हे चांगल्या प्रकारे ठाऊक असायला हवं. अशाच प्रकारची आंदोलनं ही इतिहासामध्ये झालेली आहेत. मित्रांनो, सध्या दिल्ली येथे जंतर मंतरवर जे झुरळ गँगचं जे आंदोलन चालू आहे, ते आंदोलनातले काही व्हिडिओ, काही बातम्या ह्या सोशल मीडियावरती, समाज माध्यमांवरती जेव्हा बघतो आणि त्यांचे जे मुद्दे जेव्हा ते समोर येतात, तेव्हा हे आंदोलन एक पूर्णतः भरकटलेलं, मुद्दे नसलेलं, वारंवार मुद्दे बदलणारं आंदोलन असं हे भरकटलेलं आंदोलन झालं की काय, असा एक विश्वास, असा एक विचार या निमित्ताने समोर येतो आहे. कारण की नीट पेपर फुटीच्या संदर्भातून सुरू झालेलं हे आंदोलन देशामध्ये जे काही त्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षणाच्या संदर्भातल्या ज्या काही एक गलथान कारभार आहे, त्याच्या विरोधात त्यांनी जो आंदोलन पुकारलं आणि त्या आंदोलनाच्या मागणीच्या निमित्ताने त्यांनी शिक्षण मंत्र्याचा म्हणजेच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी केली. इथपर्यंत ते ठीक होतं. हा प्रत्येकाला अधिकार आहे त्यांचा मुद्दा मांडण्याचा, त्यांचा विषय जनतेपर्यंत नेण्याचा आणि सरकारने आपलं ऐकावं त्यासाठी संवैधानिक मार्गाने आंदोलन मोर्चे करण्याचा सुद्धा हा त्यांचा अधिकार आहे. त्यामध्ये कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही. म्हणून त्यांचा मुद्दा असा होता की या नीट पेपर फुटीच्या प्रकरणात आपली अकाउंटेबिलिटी सेट करून, आपली रिस्पॉन्सिबिलिटी सेट करून माननीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि मग तिथून काय असेल ते नंतर त्यांचा तो मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु हे जे आंदोलन सध्या सुरू आहे, त्या आंदोलनामध्ये आपल्याला काय दिसतं आहे, तर हे जे आंदोलक आहेत, हे खरंच विद्यार्थी आहेत का, हा तर खरं एक मोठा प्रश्न आहे. कारण हे जे आंदोलक आहेत, हे आंदोलक पोलिसांवरती दगडफेक करतात आहेत. महिला पोलिसांवर कशा प्रकारे महिला पोलिसांना ते कशा प्रकारे हाताळतात आहेत याचे व्हिडिओ समाज माध्यमांवरती जेव्हा पाहिले, तेव्हा खरोखरच आपल्या मनामध्ये चीड एक प्रकारची निर्माण होते. पत्रकारांवरती हल्ले होतात आहेत. महिला पत्रकारांना कशा प्रकारे ते हाताळतात आहेत त्या आंदोलनामध्ये, त्या गर्दीमध्ये, हे आपण पाहू शकत नाही. अशा प्रकारच्या घटना या आंदोलनामध्ये आपल्याला या सोशल मीडियाच्या आणि या बातम्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे पोलिसांवरती हल्ले होणे, पत्रकारांवरती हल्ले करणे, दगडफेक करणे, पोलिसांची व्हॅन तोडणे, दगडफेक करणे, लोकांना जखमी करणे, असे प्रकार या आंदोलनामध्ये सुरू आहेत. त्यामुळे हे आंदोलन खरोखरच आता विद्यार्थ्यांचं आंदोलन राहिलं आहे का? आणि हे आंदोलन जर विद्यार्थ्यांनी सुरू केलं होतं किंवा सुरू केलं आहे, तर ते आंदोलनामध्ये हे जे दगडफेक करणारे आहेत, हे जे पोलिसांवरती हल्ले करणारे आहेत, महिला पत्रकारांवरती हल्ले करणारे आहेत, हे सुद्धा विद्यार्थी आहेत का? हे सुद्धा समोर येणं तेवढंच महत्त्वाचं आता या ठिकाणी आपल्याला झाल्याचं दिसते आहे. या आंदोलनामध्ये खरं तर शिक्षण मंत्र्याच्या विरोधात किंवा पेपर फुटीच्या विरोधात ज्या काही घोषणा अपेक्षित होत्या, त्या घोषणा असायला पाहिजे होत्या. पहिले मला वाटते काहीतरी एखाद दिवस त्या घोषणा किंवा ते नारे दिसले सुद्धा. परंतु आता काल परवा जे आंदोलनामध्ये त्यांच्या जे नारे ऐकायला आले, जे व्हिडिओच्या माध्यमातून जे बघितलं,
त्यामध्ये भारत विरोधी नारे पुन्हा त्या ठिकाणी ऐकायला आले. तुकडे तुकडे गँग जे JNU मध्ये जे नारे द्यायची, त्या प्रकारचे नारे या आंदोलनामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात आहेत. 370 कलम जे देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून, देशाच्या संरक्षण क्षेत्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं असं जे कलम होतं, ते कलम या सरकारने रद्द केलं. त्याच्या विरोधामध्ये या आंदोलनामध्ये कुठेतरी नारेबाजी होताना आपल्याला पाहायला दिसते. आझादीचे नारे सुद्धा या आंदोलनामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. भारत देश हा 15 ऑगस्ट 1947 साली आझाद झाला, स्वातंत्र्य झाला. तर यांना पुन्हा आता या देशामध्ये कुठल्या प्रकारची आझादी अपेक्षित आहे हे तेच सांगू शकतील. त्यामुळे यांना हे आझादी लेके रहेंगे वगैरे वगैरे नारे सुद्धा आता हे आंदोलनामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात आहेत. संसद उलथवून पाडू, उलथवून टाकू, उलथवून फेकू सारखे एक हिंसा निर्माण करणारे नारे सुद्धा या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. श्रीरामाचा अपमान करणारे, हिंदू धर्माचा अपमान करणारे नारे या आंदोलनामध्ये, घोषणा या आंदोलनामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. ज्या घोषणांचा, ज्या नाऱ्यांचा नीट पेपर फुटी आणि या परीक्षेच्या व्यवस्थेबद्दल काहीही एक संबंध नाही. त्यामुळे हे जे नारे करणारे लोक आहेत, हे विद्यार्थी आहेत का? ज्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केलं ते हेच विद्यार्थी आहेत का? ते जर हेच विद्यार्थी असतील तर मग यांचा नेमका अजेंडा काय आहे, यांचा नेमका उद्देश काय आहे, हे आता या ठिकाणी उघड होताना आपल्याला सर्वांना लक्षात येत आहे. मी ज्याप्रमाणे म्हटलं की JNU मध्ये तुकडे तुकडे गँग ज्याप्रमाणे नारे द्यायची, आझादीचे नारे द्यायची, हाय हायचे नारे द्यायची, सरकार विरोधी, देशविरोधी नारे द्यायची. बरं, सरकार विरोधी नारे देणं हा संवैधानिक कदाचित अधिकारही आहे असं आपण म्हणू, कारण की तो एक नागरिकांचा रोष असतो. परंतु देशविरोधी नारे देणे, देशाचे तुकडे करणारे नारे देणे, देशाचा अपमान करणारे, देशाची प्रतिमा मलिन होणारं आंदोलन निर्माण करणे, उभे करणे, हे कदापिही या देशातल्या तरुणाला आणि नागरिकांना मान्य होणार नाही, हे तेवढंच मात्र खरं आहे. त्यामुळे JNU मध्ये तुकडे तुकडे गँग ज्याप्रमाणे नारे द्यायची किंवा देते किंवा देत असे, त्याच प्रकारे नारे, तोच धागा, तीच री, तोच सूर या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे आंदोलन खरोखरच पेपरफुटीच्या संदर्भातलं आहे का, आता हा प्रश्न सर्वांच्या समोर मोठा निर्माण होताना आपल्याला दिसते आहे. मित्रांनो, हे जे मोदी सरकार जेव्हा सत्तेमध्ये आलं, म्हणजे आता नाही पहिलेपासून जेव्हा सत्तेमध्ये आलं, तेव्हा या सरकारने अनेक देशहिताचे चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. अनेक देशहिताचे निर्णय घेतले. मग त्यामध्ये 370चा कलमचा निर्णय असेल, तर आता लेटेस्टमध्ये ऑपरेशन सिंदूरची कारवाई असेल. या दरम्यान असंख्य निर्णय जे आहेत, छोटे मोठे निर्णय असतील, काही स्ट्रॅटेजी असतील, काही नियमावली असेल, कामकाजाविषयी आपल्या दैनंदिन आपल्या शासकीय कामकाजाविषयीची काही नियमावली असेल, काही नियमावली असेल, हे त्यांनी बदलली आणि यामुळे देश प्रगतीपथावर जाण्याच्या दृष्टीने होत आहे, देश सक्षम होत आहे, देशातली देशभक्ती जागृत होण्याच्या स्थितीमध्ये आहे. त्यामुळे हे कदाचित काही देशविरोधी अर्बन नक्षलाईटला सपोर्ट करणाऱ्यांना कदाचित याच्या जखमा ह्या निश्चितच झाल्या आहेत. त्यामुळे ह्या जखमा भरून काढण्यासाठी काय काय प्रयत्न या लोकांना करावे लागतात, हे कदाचित आता आपल्या डोळ्यासमोर येताना आपल्याला दिसते आहे. त्यामुळे या सरकारच्या काळामध्ये आता असं म्हणता येईल की दरवर्षी एखादं आंदोलन किंवा प्रत्येक कार्यकाळामध्ये एखादं आंदोलन हे वेगवेगळ्या माध्यमातून उभं करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या आंदोलकांच्या आडमध्ये जसं काही पहिले शेतकऱ्यांना पुढे करून शेतकरी आंदोलन करता करता त्यामध्ये आपण बघितलं की त्यामध्ये खलिस्तानची पाठराखण करणारे आणि खलिस्तानला ज्याला आपण म्हणू सपोर्ट करणारे विषय त्या आंदोलनामध्ये समोर आले. नंतर आपण शाहीन बागचं आंदोलन बघितलं, त्या आंदोलनामध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानला सपोर्ट करणारे त्यांना वाचवणारे मुद्दे त्या आंदोलनामध्ये समोर आले. असे आंदोलन या सरकारच्या विरोधामध्ये उभे करण्याचा कट हा कोणीतरी निश्चितच करत असेल, हे आता या अनुषंगाने आपल्याला स्पष्ट होताना दिसते आहे. आता या विद्यार्थ्यांच्या आडून किंवा विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीतरी वेगळेच विचारसरणीचे लोक किंवा कोणीतरी वेगळे स्ट्रॅटेजिस्ट हे आंदोलन
मॅनेज करता आहेत का, किंवा हे आंदोलन जे आहे ते एका वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत आहेत का, हे या ठिकाणी सावध करणाऱ्या गोष्टी आता या निमित्ताने आपल्या डोळ्यासमोर येताना आपल्याला दिसतात आहेत. म्हणून मी जसं म्हटलं की 370 कलम रद्द केल्यापासून ते ऑपरेशन सिंदूरपर्यंतचे अनेक जे काही देशहिताच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचे मुद्दे, महत्त्वाचे निर्णय या सरकारने घेतले, या विरोधात किंवा यामुळे अनेक देशविरोधी व्यक्तींना, अर्बन नक्षल समर्थकांना मोठ्या जखमा झाल्या आहेत. त्या जखमा भरवण्यासाठी आता यांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न कदाचित हे या ठिकाणी आपल्याला पाहायला दिसतात. आता हे जे आंदोलन सुरू झालं, या आंदोलनाची पार्श्वभूमी काय होती? या आंदोलनाची पार्श्वभूमी होती नीटचा पेपर फुटला आणि त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी त्याचं दुःख व्यक्त करत आत्महत्या केल्या. अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य खराब झालं. लोकांनी कर्ज काढून, शेती विकून, आपल्या मुलाबाळांना ट्युशन क्लासेस लावले, मोठमोठे क्लासेस लावले आणि तो पेपर फुटल्यामुळे ते सगळे हतबल झाले आणि त्यामधून एक मोठा रोष, विद्यार्थ्यांचा रोष कदाचित या निमित्ताने हा उत्पन्न झाला. हे या आंदोलनाची पार्श्वभूमी होती. मग आता आपण जर काही प्रश्न जर या निमित्ताने जर बघितले तर आपल्या लक्षात येईल की नेमके प्रश्न काय होते आणि सध्याची आंदोलनाची दिशा आणि दशा काय आहे. प्रश्न काय होते की नीट पेपर फुटी, त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणे आणि त्यांनी राजीनामा देणे, इथपर्यंत ठीक होतं. आता नीटचा पेपर कोणी फोडला हा एक प्रश्न या निमित्ताने आहे. तो सर्वांना माहिती आहे की पेपर कोणी फोडला. हा नीटचा पेपर कोणासाठी फोडला? नीटचा पेपर फोडणाऱ्यांपैकी ना किती पैसे मिळाले, किती रुपये मिळाले? पेपर फोडणाऱ्यांना पैसे कोणी दिले? म्हणजे ज्यांनी पेपर फोडला असेल किंवा ज्यांच्यासाठी पेपर फोडण्यात आला त्यांनी पेपर फोडणाऱ्यांना पैसे दिले. ते किती पैसे दिले हे आता या मीडियाच्या माध्यमातून सर्वांच्या समोर आलेलं आहे. आता हा पेपर फोडण्याचं जे रॅकेट आहे हे कोणी उघडकीस आणलं? तर हे सरकारने उघडकीस आणलं. मग हे पेपर फुटल्यानंतर विद्यार्थ्यांचं भविष्य अंधकारमय होऊ नये म्हणून एकदम मोठ्या बंदोबस्तामध्ये, तगड्या बंदोबस्तामध्ये वेळ प्रसंगी आपण बघितलं की विमानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पेपर उतरवून, पेपर परीक्षा कंडक्ट करून, मोठ्या बंदोबस्तामध्ये परीक्षा कंडक्ट करून पुन्हा ते एक चांगल्या प्रकारे परीक्षा रिकंडक्ट केली. ही कोणी केली? ही सरकारने केली. मग अशा वेळेस या पेपर फुटीच्या संदर्भातली कारवाई कोणावरती व्हायला हवी? आता पेपर फुटी संदर्भातला जे रॅकेट आहे हे सरकारने उघडकीस आणलं. पेपर कोणी फोडला हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पेपर कोणासाठी फोडला हे पण आपल्या सर्वांना माहिती आहे. पेपर फोडणाऱ्यांना पैसे कोणी दिले हे पण आपल्या सर्वांना माहिती आहे. मग कारवाई, मग आता या आंदोलनकर्त्यांची डिमांड काय आहे? या आंदोलनकर्त्यांची मागणी काय आहे? तर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. बरं, इथपर्यंत ठीक आहे की त्यांच्या भावना आहेत की याची रिस्पॉन्सिबिलिटी सरकारने घ्यावी आणि त्यांनी राजीनामा द्यावा. मग आता झुरळ आणि ही जी गँग आहे या गँगची मागणी होते की शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. आता 2-3 दिवसाआधी यांची मागणी आली की सरकारने राजीनामा द्यावा. पहिले हे म्हणे की आम्ही आंदोलनकर्ते आम्ही सरकारसोबत चर्चा करायला तयार आहोत. आता सरकारने यंदा चर्चेसाठी पाचारण केलं, बोलावलं तर हे म्हणतात की सरकारने जंतर मंतरवरती यावं किंवा त्याच्या परिसरामध्ये येऊन आमच्यासोबत चर्चा करावी. म्हणजे मी जे म्हटलं की हे जे भरकटलेलं आंदोलन आहे, कारण की यांच्या मागण्या ह्या स्थिर नाहीत असं या ठिकाणी दिसते आहे. यांच्या मागण्या दर 2 दिवसांनी बदलताना आपल्याला दिसतात आहेत. यांना कुठल्या प्रकारची आझादीचे नारे या आंदोलनामध्ये होताना आपल्याला दिसतात आहेत हे त्यांनाच माहिती. त्यामुळे आंदोलन करताना आंदोलनाचे मुद्दे हा खूप प्रामाणिक असावे लागतात. चेहरासुद्धा तेवढाच प्रामाणिक असावा लागतो. त्यामुळे अशा प्रकारचं आंदोलन या देशामध्ये उभं करून हे देशाची प्रतिमा मलिन करणारं आंदोलन होते आहे का? विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून, ज्याप्रमाणे याआधी शेतकऱ्यांच्या खांद्यावरती बंदुका ठेवून काहीतरी बंदुका इन द सेन्स मुद्दे, म्हणजे शेतकऱ्यांना समोर करून, विद्यार्थ्यांना समोर करून त्यांच्या पाठीमागे राहून त्यांच्या खांद्यावरती
बंदुका ठेवून आपला अजेंडा, वेगळ्या प्रकारचा अजेंडा या ठिकाणी सेट होतो आहे का, अशा प्रकारचा विषय आता या देशामध्ये सुरू होताना आपल्याला दिसतो आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की नागरिकांनी सजग असावं, सावध असावं आणि चुकीच्या नरेटिव्हला बळी न पडता आपण आपल्या प्रामाणिक विषयाला धरून असावं, सरकारच्या पाठीशी असावं आणि जे काही आंदोलनकर्ते आहेत त्यांनी सुद्धा एकदा या आंदोलनाच्या मागची आपली दिशा आणि दशा हे कशा प्रकारे होते आहे याचा विचार करावा आणि आपला कोणी ज्याला म्हणतो की ज्याला म्हणतो की गैर शक्ती किंवा गैर नागरिक हा यांचा वापर करतो आहे का याचा विचार या आंदोलनकर्त्यांनी करावा. या ठिकाणी एवढंच सांगावं असं वाटतं. सध्या थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.